अहमदनगर मधील कैलासवासी विजय बारसकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवात अंजली आणि नंदिनी गायकवाड यांचा भजनाचा कार्यक्रम तसेच हरिभक्त परायण शालिनीताई निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा हरिकीर्तन संपन्न झालंय। कीर्तनाच्या माध्यमातून संतांचे विचार समाजात रुजवण्याचं काम होत असतं। कुटुंबातील महिला संस्कारित असेल तर संपूर्ण कुटुंब सुसंस्कृत होतं। त्यामुळे संस्काराची खरी जबाबदारी महिलांवर असते। जगात भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जात असून त्यांच्या जीवावर महासत्ता बनेल, पण या युवकांना चांगले संस्कार देण्याची जबाबदारी आई-वडिलांची आहे। जिजामाता यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्याचं काम केल्यामुळेच महाराष्ट्राला रत्न प्राप्त झालाय। तरुणांना आपापल्या क्षेत्रात उंचीवर जायचं असेल तर जीवनात त्याग करणं महत्त्वाचं आहे। जिथे जिथे नारीचं पूजन होतं तिथे तिथे सर्व देवांचं वास्तव्य असतं। आपल्या सनातन धर्मात नारीला मुख्य मानलंय। नारी एक शक्ती आहे, तिच्यामुळे घराला घरपण मिळतं। बारसकर कुटुंबियांच्या वतीने वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करत समाजाला चांगला संदेश देण्याचं काम करण्यात आलंय, असं प्रतिपादन हरिभक्त परायण शालिनीताई निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केलं। अहमदनगरमधील सावेडी भिस्तबाग महल या ठिकाणी कैलासवासी विजय बारसकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवात दुसऱ्या दिवशी सारेगमप विजेती अंजली व नंदिनी गायकवाड यांचा भजनाचा कार्यक्रम तसेच हरिभक्त परायण शालिनीताई निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं हरिकीर्तन संपन्न झालंय। यावेळी हरिभक्त परायण शालिनीताई निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी आपल्या कीर्तनातून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी या अभंगाचं विश्लेषण केलं। दरम्यान सारेगमप विजेती अंजली आणि नंदिनी गायकवाड यांनी देखील यावेळी आपल्या सुमधुर आवाजात भजन गात उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावण झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेले बोलतो वचने अति भाविक मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाता गुरुपिता जो गुरु पूजे परोता मर्गुनी विठ्ठल शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी ईश्वर चिंतनासाठी निवडलेला अभंग भारतभूमीचे चिरंतर सौभाग्य तत्वज्ञानाधिष्ठित सिद्धांत धर्म व आदर्शाचे स्थान सकल कंठ विभूषित वैराग्याचे महामेरू ज्या जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबरायांनी ज्या भंडाऱ्या डोंगरावरती हजारो ज्ञानेश्वरीची पारायण केल्यानंतर वाणीतून ज्या ग्रंथाची निर्मिती झाली तो गाथा ग्रंथ त्या ग्रंथातील शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जसं शुद्धता प्रत्येक गोष्टीमध्ये मानली जाते, विचार शुद्ध देह शुद्ध अन्न शुद्ध तसे संस्कार शुद्ध या सगळ्या तत्वावरती मानवी जीवन उभं राहिलं जातं। आणि म्हणून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले संत महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले संत खऱ्या अर्थाने जन्माला आले तर हे त्यांचं तर पुण्य असावं, पण त्यांच्या आई वडिलांचं त्यांच्या वंशावळीचं जे पुण्य असेल त्या पुण्याईनं ते आपल्यापर्यंत पोहोचू शकले। आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे अर्थात ज्या तुकोबारांचा अभंग तुकोबारा आज या ठिकाणी संतत्वाचं वर्णन करतात याचा अर्थ शुद्ध मुलांचं किंवा शुद्ध सात्विक मुलं जन्माला येतात याचं वर्णन तुकोबाराय करतात। याचा अर्थ तुकोबारांचं जीवन नक्की कसं होतं। तुकोबारांच्या आईसाहेब कनकाई माता आणि बोलोबा पुत्र संतती नाही, परंतु तुकोबारांची आई वडील जेव्हा पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात होते
त्यावेळेला पांडुरंगाला खाली झुकावं लागायचं. एवढं ऋणानुबंध देवाचं आणि बोलोबांचं होतं, तुकोबाऱ्यांच्या वडिलांचं. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, खरं तर त्यांची सेवा होती म्हणून तुकोबारासारखं महान रत्न जन्माला आलं. ऐका, आणि मग ज्या वेळेला बोलोबा पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात होते त्यावेळेला पांडुरंगाला खाली मान झुकावी लागायची. तुमच्या आमच्या बाबतीमध्ये थोडासा विचार जर केला, जर तुम्ही कदाचित देवाच्या द्वारामध्ये जाण्याच्या अगोदर देवाला मंदिर सोडून पळून जावं वाटतं, काय मला सांगता येत नाहीये. आणि त्याच कुळामध्ये ज्या जगद्गुरु तुकोबारांचा जन्म होण्याचं कारण, कनकाईला दुःख झालं देवानं ओळखलं, कनकाईला आशीर्वाद मिळाला पुत्रवती भव, आनंद झाला. बोलोबाने विचारलं का आनंदित दिसता, कनकाईला सांगितलं, बोलोबाने सांगितलं कनकाई जा पुढे परत. आणि पांडुरंगाला म्हणावं हे देवा, स्वार्थापोटी थोडासा विचार वेगळा केला, पण आता माझी विनंती अशी आहे की माझ्या कुळामध्ये असा मुलगा जन्माला आला पाहिजे की जो आमची नाही तर तुझी सेवा करणारा असेल. आणि तेच तुकोबारासारखं रत्न आपल्या महाराष्ट्राच्या मातीला लाभलं. अशी अनेक संत महात्मे आपल्या महाराष्ट्राच्या मातीला लाभले, केवळ आई वडिलांची पुण्याई आहे. जीवनातला त्रिविध ताप गेला, तुमच्याही जीवनातला त्रिविध ताप जावा असं वाटत असेल तर तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. का तर त्यांच्या जवळ जाऊन विश्रांतीचे एक स्थान आहे, मनाला शांती देणारे एक स्थान आहे, ते म्हणजे संत संगती. आणि त्यांच्या दर्शनाने, त्यांच्या संगतीनं त्रिविध ताप माझ्या जीवनातला गेला. तुमच्याही जीवनातला त्रिविध ताप जावा असं वाटत असेल तर मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे, असा या अभंगाचा अतिशय सुंदर आणि सोपा अर्थ आहे. विठ्ठल पूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा की आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण जमलेले आहात, परम आदरणीय, परम श्रद्धेय, प्रातस्मरणीय या ठिकाणी कैलासवासी विजयराव माधवराव बारसकर, ज्यांना तात्या म्हणून सर्व प्रेमानं ओळखत होते, आदरणीय तात्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा पंचदिवसीय कीर्तन महोत्सव या परिवाराने आपण सर्वांनी सहकार्य करून आयोजित केलेला आहे. त्यांच्या पश्चात असणारे त्यांचे चिरंजीव, त्यांची मुलं आदरणीय श्री नितीन दादा विजयराव बारसकर, त्याचप्रमाणे आदरणीय सचिन दादा विजयराव बारसकर, त्याचप्रमाणे आदरणीय सो लताबाई एकनाथ काळे त्यांची मुलगी, त्याचप्रमाणे आदरणीय श्री संपत विजयराव बारसकर. खरं तर या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद असतील. का तर तुकोबाराय सांगतात, पिंड पदावरी दिला आपुलिया करी, माझे झाले देवर्जन फिटले पितरांची ऋण. पितरांचं ऋण फिटणं म्हणजे नक्की काय करायचंय? जिवंतपणी त्या आई वडिलांची सेवा तर करा, पण म्हटलं जातं ना की बाप जैसा बेटा कुंभार तसा लोटा, खान तशी माती आणि आई तशी पुती, आपली मराठी म्हण आहे. या म्हणीला काही आपण नाव ठेवू शकत नाही कारण ती सत्य आहे. या परिवाराचा आदर्श मला काही जास्त वेळ परिचय घ्यायला मिळाला नाही, पण काही दोन शब्दामध्ये आपल्याला कार्यक्रम पुण्यस्मरणाचा असल्यामुळं चिंतनाचाही विषय चिंतनाकडे जायचे. पण त्यापूर्वी या परिवाराला जे काही उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहे आणि आज काळाची गरज आहे, हजारों जास्त, 10,000पेक्षा जास्त लाखो झाड वृक्षारोपण ज्या परिवारानं या ठिकाणी संकल्पित केलेलं आहे आणि तीही वृक्ष नुसते लावले नाही तर ती झाडं लावली आणि ती जगवली. आज काळाची गरज आहे. आपल्याकडे काय करतात, माणूस मेल्यानंतर अंत्यविधी आपण साजरा करतो. आदरणीय आदर्श व्यक्तिमत्व आमचे तात्या, त्यांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी जमलेला जेवढा काही जनसमुदाय आहे, माझी प्रामाणिकपणे आपणा सर्वांना हात जोडून पाया पडून विनंती असेल की आपण काही ना काही संकल्प सत्ताच्या माध्यमातून नुसत्या एकट्या बारसकर परिवारानं करायचा नाही, तर इथे आलेल्या सर्वांनी एक संकल्प करायचा आहे. तो पहिला संकल्प आहे की मेलेल्या माणसाच्या प्रेताच्या पाठीमागं लोक आज पैसे उधळतात.
पैसे उधळतात. त्या प्रेताच्या पाठीमाग स्मशानाकडे जात असताना पैसे उधळायचे नाही आजपासून. एक जर मी सांगायला गेले, म्हटलं तुमच्या घरातून आणले का? म्हटलं नाही आणले, पण उधळू नका. म्हणे तुमचं काय जातं? म्हटलं जात काय नाही, पण मी म्हटलं विनंती आहे माझी की तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही जरा चुकीचं बोलतो, तुम्हाला पैसेच उधळायचे ना, ठीक आहे उधळा, पण जरा सुट्टे पैसे उधळण्यापेक्षा 2-2 हजाराच्या नोटा उधळा. ते नाही करत लोक. तुम्ही पहा, उधळणाऱ्यामध्ये आपण बऱ्यापैकी काही पैसे असे की ते कोण्याही दुकानात नेले तरी चालत नाही. स्पेशल आकडा असेल तो नाही का उधळणाऱ्या पैशाचा, पैसे देऊन पैसे विकत घेता येत असतील, अशी पैसे असतात. माझी विनंती असेल की तो पैसा काहीतरी कारणी लावा. इथे सप्ताह या अन्नदानाच्या कार्यासाठी जरी या परिवाराने केला, माझं काहीतरी योगदान असू द्या, या निमित्तानं तिथं अन्नदान करा. नसेल शक्य एखाद्या मंदिराच्या बांधकामासाठी करा, नसेल शक्य एखाद्या अनाथ आश्रमामध्ये ते दान करा, नसेल ते शक्य गावाच्या आपल्या शहराच्या बाहेर काही झोपडपट्टीतली लोक राहतात ज्यांना एक दिवस अन्न भेटतं तर एक दिवस भेटत नाहीये, ज्यांची लहान लहान चिमुरडी गोजीरवाणी लेकरं अन्न पाण्या वाचून बसलेली आहेत ना, त्यांना एक दिवसाचा खाऊ जर तुम्ही नेऊन दिला 500 रुपयाचा, तर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे, त्या विश्वासला कुठलं सर्व बुद्धी द्यावे अनंत द्रव्य पात्र विचारू, द्रव्य पात्र विचारू, द्रव्य पात्र विचारू, बुद्धी द्यावे द्रव्य कितीही केलं तरी भेटू शकत नाही. इतका सुंदर आशीर्वाद तुम्हाला मिळेल. एखाद्या वृद्धाश्रमामध्ये एक तर वृद्धाश्रम होऊ नये हा संकल्प आज केला पाहिजे, पण कदाचित असेल तर तिथं जा, त्यांची सेवा करा, त्या माई बापाची कुणाच्या तरी मुलं होण्याचा प्रयत्न करा. असं काहीतरी उपक्रम आज पहिला हा उपक्रम आपल्याला राबवायचा. काय? मेलेल्या माणसाच्या पाठीमागे पैसे उधळायचे नाही. आणि दुसरी गोष्ट का उधळायचे नाही, एक कारण सांगितलं. दुसरं कारण आहे, पैसा हे लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. पैसा हे लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. ती उधळल्यानंतर पाठीमागून येणारी लोक त्याच्यावर पाय देत जातात आणि त्या लक्ष्मीवरती ती तुडवली जाते, पायदुळी केली जाते. मग मला सांगा, पायानं तुडवलेली लक्ष्मी तुम्हाला शाप देणार आहे का आशीर्वाद? शापच देणार आहे. मग ती शापित करण्यापेक्षा ती आशीर्वादानं घेतली पाहिजे. आजपासून आम्ही आमच्या वडिलांचं कुणाचाही अंत्ययात्रा असेल त्याच्या पाठीमाग एकही रुपया उधळणार नाही. फुलं उधळा ना, फुलं उधळा, झेंडूची फुलं त्याच्या पाकळ्या करा, त्या पाकळ्या उधळा, पैसे उधळू नका, अन्न उधळू नका, कारण ती कुणाच्या तरी गरजेला येईल, ती कामी येईल. हा संकल्प प्रथम आहे. दुसरा संकल्प आहे की मेलेल्या माणसाची, आज आपण पाहतो की मेलेल्या माणसाची रक्षा ती नदीला टाकली जाते. नदी हे सर्वांचं जीवन आहे. म्हटलं जातं ना, जल हे तो कल है. मानवी जीवनामध्ये पाणी हे सर्वाधिक गरजेचं साधन आहे. आणि आज त्या पाण्याला जर तुम्ही अपवित्र बनवाल, रोग आजार हे काही आकाशातून पडत नाही, हे वातावरणातून प्रदूषणातून निर्माण होतात. जल प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, कुठलंही जे प्रदूषण आहे त्या प्रदूषणाच्या माध्यमातून आजार निर्माण होत आहेत. आपल्याकडे कचरा, त्या कचऱ्यावरती झालेली जंतू, त्याच्यातून प्रदूषण होतं. पाण्यात टाकलेलं घाणेरडं अन्न, कधी कधी उरलं लग्नाचं की ते नेऊन आपण नदीला टाकतो. तुम्हाला नदी सुचते का? एखाद्या शेतात टाका, तिथे ते खत होईल त्या अन्नाचं. चांगलं असेल तर एखाद्या आश्रमात ते दान करा. पण लोक तसं करत नाही. कोणाला बरंच काय द्यायचं, चला नदीला घेऊन. नदीला काय पाप केलं असं? माझी विनंती असेल, आजपासून उरलेलं अन्न नदीला टाकायचं नाही आणि मेलेल्या माणसाची रक्षा नदीला टाकायची नाही. काय करायची ती रक्षा, काय करायची ती राख? जर आपण शेतकरी आहात, तुम्ही खेड्यातनं शहरात आलात, खेड्यामध्ये जागा आहे, तुमच्या घरासमोर जागा असेल तर घरासमोर जागा असेल ना, तिथं खड्डा घ्यायचा, त्या खड्ड्यामध्ये ती राख टाकायची आणि त्या राखीवरती एखादा तुम्हाला आवडणारा वृक्ष लावायचा. आंब्याचा म्हणा किंवा नारळाचा कुठलाही वृक्ष लावा.
त्या झाडाला जगवा. हे जे कुटुंब करते हा फार मोठा आदर्श आहे. यांनी जे सांगितले खरं तर तुम्हा सर्वांना आदर्श दाखवून दिलेला आहे. त्या राखीवरती तुम्हाला आवडणारा वृक्ष लावा. तो वृक्ष एवढा फायदेशीर आहे की तो वृक्ष जगवल्यानंतर लहानाचा मोठा झाल्यानंतर तो तुम्हाला अखंड सावली देणार आहे. नुसती सावली देणार नाही तर त्याच्यापासून जर आपण बाजारात गेलो आंबे विकत घ्यायचे म्हटले तर 200-300 रुपये किलो आंबे घ्यावे लागतात. नारळ विकत घ्यायचा असेल तर 50 रुपयाला एक नारळ विकत मिळतंय. तो वृक्ष फुकटची फळं तुम्हाला देणार आहे. याच्या पुढे नुसती सावली नाही, नुसते फळं नाही तर आपण 2 वर्षाच्या कालखंडामध्ये अनुभव घेतला की अनेक माणसं जो ऑक्सिजन वाचून तरफडत मरत होती तो फुकटचा ऑक्सिजन ते झाड आपल्याला देतं. त्याच्यासाठी झाड लावायचं. वृक्षवल्ली आभा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. प्रतिनिधी मोहसिन खान, न्यूज टुडे 24, अहमदनगर.